रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे असे पळपुटे लोक. निवृत्त शिक्षिकेचा खुनाचा उलगडा, ओळखीचा निघाला खुनी. वेड्या बहिणीची ही वेडी माया, मोठ्या बहिणीकडून राज ठाकरेंना औक्षण. चौक बाजारपेठ प्रवेश रस्त्याची दुर्दशा, जनतेत संताप. अलिबागेत आव्हानाची कुस्ती, पुण्याच्या कुस्तीपटू वेताळ शेळकेने जिंकली. रोहा नजीक मालवाहू ट्रक पलटी झाला, एकाचा मृत्यू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राजकीय प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच आठवण झाली असे म्हटले आहे. इलेक्शन कमिशनने बोलवल्यावर हे जात नाहीत असे सांगत रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे अशी टीका देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं, सर्व मंडळी जनतेत बोलते, हे सगळे बोलतायत, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही. इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली, चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते. आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी वय वर्ष 68 यांच्या हत्ये प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी वेगवान तपास करत उलगडा केलाय. या प्रकरणात गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. जयेश गोंधळेकर हा मूळ गोंधळे गावचा असून जोशी यांच्या ओळखीतील होता. काही वर्षांपूर्वी तो सातारा येथे नोकरी करत होता, मात्र सध्या बेरोजगार होता. आर्थिक गरजेतून त्यानेच हा खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. घराचा दरवाजा तोडलेला नसून आतूनच उघडून खून करण्यात आला असल्याने सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीकडूनच गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला. ओळखीचा फायदा घेत रेकी केली आणि खून केल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आज रक्षाबंधन पार पडलं. त्यांची मोठी बहीण जयवंती देशपांडे यांनी त्यांना औक्षण करून राखी बांधली. भाऊ आणि बहीण यांच्यातील नाते दृढ करणारा रक्षाबंधन असल्याने आपल्या बहिणीची माया कायमच सोबत असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी आपल्या बहिणीला नतमस्तक होण्याचे पुण्य कमवले आहे. अतिशय आनंदी वातावरणात राज ठाकरे यांना ताईंनी राखी बांधली. खालापूर तालुक्यातील चौक बाजारपेठ मधील रस्ता आणि गटार यांची बांधणी सुरू असून अनेक संघर्ष आणि वादविवादातून हा रस्ता पूर्णत्वास येताना दिसत असून स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ग्रामस्थ, पोलीस आणि व्यापारी, ठेकेदार यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मार्गी लागत असताना मुंबई पुणे रस्त्यावर चौक शहरात प्रवेश करणाऱ्या दत्त मंदिर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अंदाजे 100 मीटर अंतर असणारा हा रस्ता आहे. हा रस्ता ग्रामीण रुग्णालय चौक, ग्रामपंचायत कार्यालय चौक आणि तुपगाव कार्यालय, कनिष्ठ महाविद्यालय चौक, माध्यमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, मंडळ अधिकारी चौक आणि तलाठी कार्यालय यांना जवळचा असून संपूर्ण बाजारपेठमधून फिरण्यापेक्षा याच मार्गावरून रुग्णवाहिका यांची ये-जा असते. तर अनेक रिक्षा चालक यांनाही सोयीचा आहे. याच मार्गाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा स्टँड, बस स्टॉप असून पायी चालत जाणारे याच मार्गाचा वापर करतात. याच रस्त्यावर ऐतिहासिक दत्त मंदिर आहे. शिवाय गणरायांचे आगमन सुखकर होण्यासाठी आणि रोज रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे शोधावे लागू नये म्हणून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये. अलिबाग तालुक्यातील टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आव्हानाची कुस्ती 1,63,000 पारितोषिक विजेता पुण्याचा कुस्तीपटू वेताळ शेळके ठरला. मांडवा येथे राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला 50,000हून अधिक क्रीडा रसिकांची उपस्थिती होती. शेवटची मानाची कुस्ती पैलवान वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान धनाजी कोळी यांच्यात झाली. जनरल चॅम्पियनशिपमध्ये कलानिकेतन व्यायामशाळा कोणगाव ठाणे, पिंपळा आखाडा ठाणे, जय हनुमान तालीम संघ वाडगाव अलिबाग हे ठरले. एकूण 250 कुस्त्या झाल्या. आमदार महेंद्र दळवी, छोटम शेठ, राजू साळुंके, प्रवीण ठाकूर, अमित नाईक, सुभाष घासे, जयेंद्र भगत आणि अभिलाष माळवी असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला रोहा तालुक्यातील पुगाव ऐन वहाळ राजखालाटी या मार्गावर एक मालवाहू ट्रक पलटी झाल्याने या अपघातात एक जण जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक MH42 AQ 1625 वाहन चालक पुगाव ते ऐन वहाळ या मार्गावरून ऐन वहाळकडे जात असताना हा अपघात घडला. तर मालाने भरलेल्या ट्रकमध्ये माल खाली करणारे हमाल यांना ट्रकमध्ये बसवून जात असताना ऐन वहाळ गावच्या हद्दीत आले असता सदर रोड वळणाचा असल्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने ट्रक उजव्या साईडला नेऊन कच्च्या रोडवर टायर गेल्याने ट्रक चिखलाच्या मातीत खचून ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे ट्रकमध्ये बसलेले हमालांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित 4 जण गंभीर जखमी आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.